माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही चांगले असाल अशी मी आशा करते. तर मी कुठपर्यंत आलतीच फ्रेंड, माझ्या मिस्टरांनी मिस्त्री काम शिकले. ते मिस्त्री काम शिकले तर अशा पद्धतीने ते मिस्त्री काम शिकले. कशा पद्धतीने की माझ्याकडे 30 रुपये होते. त्या 30 रुपयामध्ये मी येरवड्यामध्ये गेले आणि ते 30 रुपयात एक ओळिंबा, एक टिपणी आणि टेप हे काय वस्तू आणल्या तेव्हा स्वस्त भेटायचं तेव्हा ती झाली मिस्त्री. तर तिथून पुढं मग जरा चांगलं व्यवस्थित चाललं. मग संध्याकाळी घरी आल्याच्या नंतर मग ती म्हणली मी तुला मिस्त्री काम करून आणलं. म्हणलं ठीक आहे. मी पण लई खुश झाली. तिथून पुढं आमच्यापाशी पैसे यायला सुरुवात झाली आमच्यापाशी. मग थोडं थोडं पैसे सुरुवात यायला आली. मग मी काय केलं की ती बिशी लावली, 10,000ची बिशी लावली आणि तो पहिलाच नंबर 10,000चा आला. मग ती 10,000 रुपये भरून मिस्टरांनी माझी गाडी घेतली. 10,000 रुपये भरून नंतर हप्त्यावर. ते पण चुलता घेऊन देत नव्हता, म्हणायचा नाही म्हणायचा. मी महिनाभर त्या पाठीमागला ते नाना द्या ना, नाना द्या ना. माझ्या चुलता फुलेनगरला राहतो, गोविंद कांबळे. तर मी त्यांच्या मागं लागली, नाना द्या ना, नाना द्या ना. हो ती माझा तुझा नवरा सायकलीचा खिळा नाही बसू शकत तर गाडीचा हप्ता काय भरणार आहे. मी त्यांना म्हटली की मी चुलत्याला म्हटली की त्यांनी नाही घेऊ द्या, म्हटलं देऊ द्या, मी धुणं भांडी करून तुमचं पैसे देईन पण 1 रुपया कधी बुडवणार नाही. माझ्या म्हणण्यावर मी महिनाभर 2 महिने महाग लागले. मग त्यांनी गेले. मग ती सगळं काय त्यांनी केलं आणि मग म्हणले बघ की गाडी आणली आता. मग गाडी आणल्याच्या नंतर मी इतकी खुश झाली. आणली पण 8 दिवस जरा मी बरी राहिली. पण त्यानंतर हप्ता कसा फेडायचा. नवरा तर जर कधी जायचा कामाला, कधी नाही जायचा. मग त्यांच्या पाठीमागं रोजच लागायची कामाला जा बरं का. आणि मी इकडं काम पण करायची, धुणं भांड्याचं पण काम करायची. मग ती पैसे सांभाळून ठेवायची. माझी स्नेहा किती, मी इकडं 6 महिन्याची असताना मी आलेली. 6 महिन्याची होती माझी स्नेहा तेव्हा मी आलेली. ती तर सासू-सासऱ्यांनी भांडण करून, जावनी सगळ्यांनी भांडण करून पाठवलेलं. मग आम्ही इकडं आलेलो. मग ती पैसे मी जपून ठेवायची. केव्हा त्यावेळेस मला असं वाटतं 1,500 रुपये हप्ता होता. तर 1,500 रुपये हप्ता महिनाभराच्या अगोदरच 8 दिवस पहिले मी नानाच्या हातात ठेवायची. नाना हे पैसे घ्या तुमचे. मी सगळे हप्ते फिरले, एकही हप्ता तेही केला नाही आहे. मग ह्यांना कामाची सवय लागली आणि एकच वर्षे 2-4च महिने झालं गाडी घेऊन तर लगेचच नवऱ्याने ती बाई ठेवली. ते मला माहितीच नसायचं ती बाई ठेवलेली. मी कसं फक्त मला हप्ता फेडायचा. गाडी घेतली आणि 4 महिने लगेच त्यांनी बाई ठेवली. आणि मला फक्त असं वाटायचं की हप्ता भरायचा आणि गाडीला काय झालं की असं वाटायचं काय करावं काय नाही. मग ती गाडीसाठी मी काय करायची, ती बळच मागून घ्यायची पैसे की ते पैसे गाडीचं हे गेले ते गेले. मला ईडीला काहीच कळत नव्हतं. मी लगेच पैसे काढून द्यायची. मी पैसे साचवून ठेवलेले ती लगेच मी धुणं भांड्याचं बी काम करायचे आणि ती पण पैसे माझे पैसे आणून द्यायचे. मग ती पैसे स्वतःचं मन आत्मा मारून लेकरांना खायला न काय देता मी ठेवायची आणि जे काय लागते आपली भाजी भाकरी मी तेच खायची, जास्त काय नाही. मग ते असे करून घ्यायचे पैसे. मोबाईल नव्हता त्यांच्याकडे तर मोबाईल घेतला, घरात गॅस नव्हता गॅस घेतला. सगळं काय हळूहळू सगळं मी असं घेतलं. पण ते टिकवलं नाही. आणि नंतरच्याला मी काय केलं, पैसे यायला लागले ह्यांच्या गाडीकडे बघून त्यांना कामं वगैरे द्यायला लागली. मला असं वाटायला ठेकेदार बनल माझा नवरा. आणि गाडी घेतली की त्यांना कामं द्यायला लागली मोठी की बाबा हा ठेकेदार आहे, हा नाही काय. मग कामं घेतल्याच्या नंतर मग चांगले पैसे यायला लागले. मग मी पैसे ठेवायचे पाठीमागे, हे पण माझे पैसे आणून द्यायचे सगळे पैसे. मग मी गाडी का घेऊन दिली होती की गाडीला बघून ठेकेदार नाही का, ठेकेदारपणा दिसतोय, ठेकेदार आहेत म्हणून त्याच्यासाठी. तर मग ह्यांनी काय, मग मी 1,00,000ची बिशी लावली होती तेव्हा 2,000 रुपये हप्ता आता. मग मी काय केलं, ती 1,00,000ची बिशी केली. तर मग त्याच्यामध्ये काय केलं बरं, मी 1,00,000च्या बिशीमध्ये काहीतरी घरातलं काहीतरी काय नाही केलं मी 1,00,000च्या बिशीमध्ये. सॉरी, काहीच नाही केलं, असंच पाठीमागं टाकलं. ती पण नवऱ्याच्या नावावर पासबुक नव्हतं, ATM नव्हतं, काहीही नव्हतं. बँकेचं त्यांना काहीच माहीत नव्हतं. मग त्यांना मी बँकेचं पुस्तक काढायला लावलं, ATM काढायला लावलं. ATMमध्ये हाय असे पैसे त्यांच्या नावावर टाकले. ती टाकल्याच्यानंतर काहीतरी आमचं ते घेणं देणं होतं ते आम्ही मिटवलं 50,000 आणि 50,000 रुपये त्यांच्या नावावर टाकले. तर म्हटलं तुम्हाला कधी बी गरज पडली, कधी पेट्रोल नसलं, कधी गाडीचं काय झालं तर ATM आहे तुमच्यापाशी. ATM कार्ड कधी बी का तुमच्यापाशी ठेवत जा. कधी प्रॉब्लेम आले की तुम्ही ह्याचा यूज करत मी ह्याने केलं. आणि त्यांनी काय केलं, 4-8 दिवस त्यांचे पैसे ठेवले ती. आणि मग भावाला थोडे दिले, बापाला थोडे दिले, स्वतःनी काय खर्चले. त्या 50,000चा चुकाचूर केला. आणि मी म्हणायचे आहेच पैसे नवऱ्याच्या नावावर आहेत पैसे. मग ते ह्याच्यावर मी द्यायली. मग मला नंतरच्याला आमच्या नंदेला मला 10,000 रुपये द्यायचे होते. तर नंदेला म्हणलं होतं तुमचं घर बांधायचं आहे तर मी तुम्हाला 10,000 रुपये देते.
नवऱ्याला म्हणजे 10,000 रुपये कुठे येतं, काय ते 50,000 रुपये कुठे आहेत, ते त्यातले ती 10,000 रुपये ह्यांना द्यायच्यात म्हणलं ताईंना. मी त्यांना त्यासाठी तर बोलवले. त्यांनी काय देतो 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 केलं आणि त्यांनी काय केलं, ते झेंड्याकडे जाऊन याजाने पैसे 10,000 रुपये काढून आणले. ते कुठं मला म्हणतात की मी पैसे खर्चले म्हणून. मग नंतरच्याला माझ्या पोटात शंका आली जरा. मग मला माहीत नव्हतं ती 10,000 रुपये खोटं बोलून त्यांना दिले म्हणून. जरा थोडी माझ्या पोटात खरखरच आली. तर पासबुक आईबापाचे ते नेऊन ठेवलं होतं. पासबुक नाही, काय नाही, मला माहिती पासबुक कुठं आहे, पासबुक कुठं आहे, ते म्हणायला लागले. हरवलं माझ्याकडून. मग मी काय केलं, इथलं एक ओळखीचा त्यांचा मित्र होता. मी म्हणलं, भाऊ म्हणलं तुमची ओळख बँकेत कुठं आहे का हो? ते गावातला होता आणि मराठ्याचा माणूस आहे मोठा. तर म्हणलं, भाऊ इथं तुमची बँकेत? म्हणलं, हो आहे की. म्हणलं, वहिनी तुम्ही जा म्हणलं, बँकेमध्ये असा असा प्रॉब्लेम आहे म्हणलं, त्यांच्या नावावर पैसे किती आहेत ते मला फक्त चेक करायचं. म्हणलं, माझ्याकडे पुस्तक नाही, काय नाही, हरवलं आहे पुस्तक. तर म्हणलं, जा तुम्ही, मी तिथं जाऊन मी फोन करून सांगतो. मी म्हणलं, विजय खंडागळे म्हणून त्यांचं अकाउंट चेक करायचं, किती पैसे आहेत बघा बरं. ती म्हणलं, 0, 1 रुपयासुद्धा नाही. माझ्या पायाखाली जमीन इतकी सरकली होती त्यावेळेस. 50,000 रुपये म्हणजे खूपच होते माझ्यासाठी, खूपच. आणि मग मी घरी आल्याच्या नंतर मी फोन केला. म्हणलं, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये 1 रुपये बी नाही. मग आहेत ना, आहेत ना, आहेत ना, असं तसं करायला. मला मारलं खूप. मी भांडणं करायल्याच्या नंतर मारलं मला. आणि मग नंतर सांगितलं की दादाला दिले, भाऊला दिले. मग मी तिथं गेले तर मग मला राजूने, ह्या तिघा चौघांनी, 2 भाऊ, वडील आणि ह्यांनी ते पैसे खर्चले. तर मग मी काय केलं, मला लय मारलं. मारल्याच्या नंतर मी त्यांच्याकडे गेली तर फक्त मला 2,000 रुपये आमच्या छोट्या दिराने दिल्या. दुसऱ्या दिरांनी 1 रुपयासुद्धा दिला नाही, कुणीच दिला नाही आहे. मग ती बी म्हणलं चला जाऊ द्या, असू द्या आता. मी ते सोडून दिलं. आणि नंतरच्याला त्यांच्याकडे मोबाईल नव्हता, काय नव्हतं. ती मोबाईलसुद्धा मीच घेऊन दिला त्या टायमिंगला, 2,000चा मोबाईल. आणि किती शेगडी, किती केवढीची होती, 2400 रुपये शेगडी. ही पण घेतलं मी. इतकं संकटातून दिवस काढले. पण मी आणि नंतर ती बाई पाठीमागं लागलेली, त्या बाईमध्ये त्यांनी ती पैसे उडवले. मला माहितीच नव्हतं. आणि मग नंतरच्याला मला ते दिवाळी होती आणि दिवाळीच्या दिवशी मला स्वयंपाक वगैरे ते करू लागायचे ना. म्हणजे स्वयंपाक कसं दिवाळीचं करंज्याचं ते काय करायचे माहिती, ते गोळे बिळे करून द्यायचे. ते मी म्हणले की येणंच कसं रात्रीचे 10 वाजता हे बाहेर त्या बाईला फोनवर बोलत बसलेले. मग मी गेली पाठीमागं. 2 लेकरं माझी छोटी छोटी होती. स्नेहा माझी 2 वर्षाची होती. पोरगं माझं 2-2.5 महिन्याचं होतं. मी झोपले मी गेली तर ही फोनवर मस्त बोलतात, फेऱ्या मारोवर. घेतला फोन, हिसकवला, कानात लावला मी. तर ती बाई बोलतीये असं. माझी मस्तकाची शिरनेस ती झाली, हल्ली ना. एवढी भांडण तुम्हाला काय सांगू. तेव्हापासून माझी दिवाळी आत्तापर्यंत एकही दिवाळी चांगली नाही गेली. एवढं बेकार माझ्या जीवनामध्ये झालं की ती बाई सोडवली की दुसरी बाई, ती बाई सोडवली की दुसरी बाई. आत्तापर्यंत 20-22 वर्षामध्ये 25 ते 30 बाया मी सोडवल्या. मी म्हणायचे आज नाही उद्या नाही परवा चांगलं होईल. त्याला कळलं आज नाही उद्या नाही परवा. पण मित्रांनो, त्याला कधीच माझं मन कळालं नाही, माझा आत्मा कळाला नाही आहे. मी शेवटी हारली. ह्या गोष्टीमध्ये हारली मी. आणि मग मी त्याला म्हटलं, मग माझी एक मैत्रीण आहे संगीता नावाची, तिला मी सगळी कहाणी सांगितली. तर म्हटली, प्रतिभा तुझा का गे हे माणूस सुधारल्यासारखा नाही आहे, झोपडपट्टीमध्ये किती दिवस तू राहणार. म्हटलं एवढं पैसे मी आणणार कुठून त्या टायमिंगला. तर म्हणजे आपण हप्त्यावर घेऊ. ह्या माणसाने माझ्या संगती असा खेळ खेळला माहिती आहे का. तेव्हापासून जे आत्तापर्यंत बाईच आहे फक्त. आणि आता तर ती बाई 30 वर्षाची आहे. तिला लेकरू बाळ नाही, काय नाही, 10 नवरं करून आलेली आहे. तिला फक्त आई फक्त आहे आणि ती फक्त. आणि तिचं घर तर पारद्यावने, त्या गोष्टीचा त्यांनी फायदा उचलून तिचा वापर करतोय. तिला खायला प्यायला भेटतंय. मित्रांनो, हे बघा असा नवरा आहे माझा. आता पुढचं जे काय राहील, पुढचं जे आहे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. तर आता उशीर होतोय, ब्लॉग मोठा होतोय, तर मी इथंच थांबते. चला बाय.